नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे मकर संक्रांतीचे विशेष महत्त्व. मकर संक्रांतीला 2026मध्ये मकर संक्रांत आणि षष्टीला एकादशी हे एकाच दिवशी आल्याने हा निव्वळ योगायोग नसून हा तब्बल 11 वर्षांनी आलेला दुहेरी योग आहे. मकर संक्रांत आणि जे षष्टीला एकादशी आहे. मकर संक्रांत म्हणजेच काय की सूर्याचं हे मकर राशीत प्रवेश करतो, त्यामुळे जो काही दिवस आहे तो वाढत जातो. आणि षष्टीला एकादशी म्हणजे जी नॉर्मल एकादशी असते ती एकादशी. आणि षष्टीला म्हणजेच काय की 6 प्रकारचे तीळ आणि तिळाचा वापर हा 6 प्रकारे केला जातो. त्यामुळे आपल्याला जे काही आहे मकर संक्रांतीला 14 जानेवारीला जसं आपण एक विठ्ठलाची सेवा करायची आहे आणि जसं आपण सुगड पूजतो 14 जानेवारीला तसंच सुगड पूजायचं आहे. यात काहीही बदल झालेला नाही आहे. जसं आपण घरोघरी सुगड पूजतो आणि ज्या प्रकारे पूजापाठ करतो तसंच करायचं आहे. आणि एकादशीला तिळगुळ खाल्लेलाही हा चालत असतो. त्यामुळे याच्यामध्ये दुसरा कोणताही बदल नाही. आणि जर पंचांगानुसार पाहिलं तर आपण जसं नॉर्मल एकादशी असते तसा एकादशीचा उपवास करायचा आहे. आणि जसं 14 जानेवारीला आपण संक्रांतीचं सुगड पूजन करतो तसंच सुगड पूजन करायचं आहे. आणि हा जो काही योग आहे तो खूप 11 वर्षानंतर आलेला आहे, त्यामुळे याचं खूप खूप महत्त्व मानलं जातं. त्यानंतर या दिवशी शक्यतो तिळगुळाचा नैवेद्य आपल्याला दाखवावा लागतो. जर कुठे तुमच्या आसपास जर कधी याचं मंदिर असेल संक्रांती देवीचं तर तुम्ही तिथे जाऊन तिळगुळाचा नैवेद्य दाखवू शकता. तसंच श्रीहरी विष्णूंची पूजाही करू शकता. यांची ही विशेषत्वे करून सेवा सांगितलेली आहे. विष्णू सहस्रनाम हे पठण करा किंवा कुठेतरी जाऊन ऐकायला भेटलं तर नक्की ऐका. आणि जर तुमच्या घराजवळ कुठे विठ्ठल मंदिर असेल तर तिथेही जाऊन दर्शन करून या आणि विठ्ठलाला सुद्धा तिळगुळाचा नैवेद्य दाखवायला विसरू नका. जर असं केलं तर आपल्या हे जे मागचे जे पाप आहेत ते नाहीसे होतात. आणि पुन्हा याच्यात विशेष महत्त्व सांगितलं आहे की दान धर्म केल्याने आपले जे अगोदरचे जे काही आहे म्हणजे ज्या नकारात्मक ऊर्जा आहे आपल्या घरातील ती दूर होते आणि आपल्याला सकारात्मक ऊर्जाही भेटत असते. त्याच्यामुळे गरजू व्यक्तींना, गरजवंतांना जर शक्य झाल्यास कपडे, डाळ वगैरे, धान्य असं सगळं वस्तू तुम्ही दान करू शकतात. जर पॉसिबल झालं तर तुम्ही पैसेसुद्धा दान करू शकतात की ज्याच्याकरून ज्या थ्रू त्यांची गरजही भागत असेल असं. अशा प्रकारे तुम्ही हे दानधर्म करू शकता. त्यानंतर सुवासिनींनी जसं दरवर्षीप्रमाणे नैवेद्य दाखवून आपण सुगड पूजतो, हळदी कुंकू एकमेकींना देत असतो. हळदी कुंकूही आहे त्या ठरलेल्या पद्धतीप्रमाणेच आपण दरवर्षीप्रमाणे करायचं आहे. यातही काही विशेषत्वे करून बदल नाही. त्यानंतर जे काही आहे आपल्याला संक्रांती देवीचीही पूजापाठ करायची आहे. फक्त एवढंच आहे की संक्रांती देवी ह्यावेळेस वाघावर घोड्यावर बसून आलेली आहे, पिवळे वस्त्र धारण करून आलेली आहे, चांदीचे वस्तू घालून आलेले आहे. त्यामुळे पिवळे वस्त्र आपल्याला धारण करायचे नाही आहेत. त्यानंतर तसंच जे काही आपले संक्रांतीनिमित्त केलेले लाडू असतात ते एकमेकांना लाडू देऊन आपल्या मागचं सगळं काही विसरून आपला गोडवा वाढवायचा आहे. अशाच प्रकारे जसं की सांगितल्याप्रमाणे संक्रांत साजरी करायची आहे. फक्त एवढंच आहे की षष्टीला एकादशी आणि आपलं मकर संक्रांत हे एकाच दिवशी आलेलं आहे. तसंच मी सांगितल्याप्रमाणे विष्णूची पूजापाठ करायचं आहे, ते आपल्याला अत्यंत फलदायी होणार आहे. त्यानंतर दानधर्म करायचा आहे. दानधर्म केल्याने सगळ्यांना तर माहीतच आहे आपले जे पहिलेचे जे पाप असतात ते म्हणजे पूर्णतः तर नष्ट होतच नाही, पण थोड्याफार प्रमाणात ते कमी होऊ शकतात. त्याच्यामुळे सगळ्यांनी ह्या दुहेरी योगाचा फायदा घ्या. सगळ्यांनीच संक्रांत छान साजरी करा. त्यानंतर घरोघरी जाऊन बायकांनी जसं घरोघरी जाऊन हळदी कुंकू करतात तसंच हळदी कुंकूही करायचं आहे. यात पण काही विशेषत्वे करून बदल नाही. अशा प्रकारे सगळ्यांना माझ्याकडून संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.